एकदा कसं मुलं आंघोळ घालून आणलं का माझं एकच मिशन राहतं का आता आहे तसं याला झोळीत टाकायचा म्हणजे 2-3 तास तरी तो काय हलणार नाही. पण जसं मी ठरविते तसं त्यानं बी तर ठरवेल राहत असेल की मम्मीने किती झोपी लावायचा प्रयत्न केला तरी आपण काही झोपायचं नाही. आता माझा मेंदू चालायला पाहिजे ना का आपले रोजचं आपण किती गाणी म्हणलं तरी हा झोपत नाही, तरी पण 100 गाणी म्हणून जेव्हा माझं नरडं सुकलं तेव्हा मी त्या झोळी बाहेर काढलं. नंतर मग माझं आवरलं आणि त्याला मस्त रेडी केलं. ते सगळं पाहून त्याला असं वाटलं की मम्मी चालली मला कुठेतरी फिरायला घेऊन. तो फुल खुश होता, पण त्याला माहितच नव्हतं की पुढे काय होणार आहे. आणि जेव्हा त्याला आडवं करून टाकलं टेबलवर तेव्हा त्याला कळलं की आपल्याला आता सुया टोचणार आहे. मग लागला हातपाय खोडायला. सुई टोचले होते ना, विचार केला असेल की मम्मी चांगली आपल्याला झोपी लावत होती तरी आपण झोपलो नाही. आणि त्याच पश्चातापात ती घरी आल्या झोपी गेली. घरात एवढी शांतता होती आणि तेवढं ते ऊक पडलं. तुम्हाला खरं सांगत एवढं शांततेमध्ये त्याचा एवढा बेकार आवाज आला होता आणि मी एवढी घाबरले होते ना, मला फक्त हार्ट अटॅक यायचा बाकी होता. आणि आजकाल या काय एवढे फिरताय या एरियामध्ये पण त्यांना पाहून समोर एवढा आनंद होतो ना, तो सारखा त्या खिडकीजवळ उभा राहतो आणि हांबा करीत राहतो. डोस द्यायला होता त्याच्यामुळे सम एवढा नाराज होता ना दिवसभर. त्याच्यामुळे त्याच्या करमणुकीसाठी माझे काही ना काहीतरी येडचाळी चालूच होते. त्याच्यामुळे पायाचे बोट हालून त्याला बोलत होते, पण तो तर डायरेक्ट चरण स्पर्शच करायला लागला. तोही म्हणशील क्या माय रे तू, म्हणशील सकाळी सुई टोचाची वेळेस गप बसले ना, आता काय नादी गुदी लावून राहिली. पण त्याचं दुखणं लय लवकर गायब झालं, कारण खूप दिवसापासून त्याची आवडते भिंगरीचा लाईट लागत नव्हतं, पण आज त्या भिंगरीचा लाईट पण लागला. आणि कोण माझ्यासारखं आहे बरं जे दुधाचा हिशोब कॅलेंडरवर लिहितं. माझ्या नवऱ्याने मला 100 वेळेस सांगितलं असेल का कॅलेंडरवर काहीच लिहित जाऊ नको, पण मला कॅलेंडर सोडून दुसरं काही बेस्ट वाटतच नाही. जाऊ द्या, दुपारी एवढी भूक लागली होती ना की इच्छा नसताना सुद्धा माझे पाय चिवड्याकडे वळले, कारण मला माहिती मसालेदार पदार्थ खाल्यानं पित्त लय वाढतं, पण भूक लागल्यावर करायचं काय. अशी तर काय मला दुपारची कधी भूक लागत नाही, पण चिवडा लाडू असल्यावर कशी काय भूक लागते काय माहिती.